नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण संतोष हनुमान गोटे यांच्या हळदीच्या प्लॉटवर आहोत, जे की गेली 4 ते 5 वर्ष आमच्यावर विश्वास ठेवून आपल्या संपूर्ण शेतीचं हे जैविक पद्धतीने नियोजन करतात। आज आपण त्यांना विचारू की त्यांनी या हळदीच्या प्लॉटसाठी जैविक पद्धतीने कसं नियोजन केलं, जे की 80% जैविक आणि 20% रासायनिक असं आपण हळदीसाठी एकंदरीत नियोजन करतो। त्या नियोजनाप्रमाणे आज या हळदीचं शेड्यूल चालू आहे। प्लॉट व्हिजिटसाठी आलो असता त्यांचा प्रत्यक्ष अनुभव आपण जाणून घेऊ। नमस्कार संतोष भाऊ। नमस्कार सर। आज आपण आमच्या शेतामध्ये जैविक ॲग्रो एजन्सीचे चालक मालक विजय गोटे हे आले असून त्यांनी आज प्लॉट पाहिलेला आहे आणि आपण या प्लॉटमध्ये 4 वर्षापासून जैविक हे वापरतो। त्यांचा कोकोईट असो, त्याच्यानंतर पोटॅश असो, पुन्हा तुमचं भूमी पॉवर असो, हे बरेच प्रॉडक्ट वापरलेले आहेत आणि त्या प्रॉडक्टपासून चांगलाच फायदा झाला। आणि त्या फायद्यापासून कसं आहे, शेतीचे मातीची गुळगुळीत असून त्या मातीमध्ये एक तर असे चांगला उबदार हे पीक येत आहे आणि प्लॉटची सध्या पाण्याच्या अभावी थोडं साधारण दिसत आहे, पण पाणी जर भरपूर असता बरसात तर अजून चांगलं दिसतं। हळदीवर हळद आहे सुद्धा आपली, पुन्हा हळदीवर हळद असून गेल्या वर्षीच हळद नव्हती, 3 हळद होती आणि याला शेणखत सलग 1 वर्ष आड करून 4 वर्ष झाले हळदीवर हळद आहे, तरी बी हळदीची क्वालिटी पाहू शकता मित्र। धन्यवाद संतोष भाऊ, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून गेली 4 वर्ष झाले कुठेही इतरत्र न जाता जैविक पद्धतीने आपली शेती करत आहात, त्याबद्दल आपले विदर्भ ऑर्गॅनिक एजन्सी वाशिमकडून खूप खूप आभार।